मरायच्या आधी इन्स्टावर पोस्ट केली आणि मग तरुणाने जीव दिला. आई-वडिलांनी फोडला हंबरडा. नमस्कार. एका 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश अशोक ख्यागे, वय 18, राहणार सुशीलनगर, विजापूर रोड, सोलापूर, असं जीव दिलेल्या या तरुणाचं नाव आहे. ही घटना शनिवारी 15 नोव्हेंबर सकाळी उघडकीस आली आणि परिसरात एकच खळबळ माजली. हाताला आलेल्या एकुलत्या एक मुलाने आयुष्याचा शेवट केल्याने आईवडिलांना दुःख आवरत नव्हतं. मुलाचा मृतदेह पाहून आईवडिलांनी शासकीय रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार आपल्या आयुष्याची अखेर करण्यापूर्वी योगेशने इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं, मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला, जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे. त्यानंतर त्याने घरात गळफास घेतला. जेव्हा कुटुंबाने त्याला पाहिलं तेव्हा त्यांना एकच धक्का बसला. नातेवाईकांनी योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवलं आणि तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. आपल्या आयुष्याची अखेर करण्यापूर्वी योगेशचे आई-वडील नातेवाईकांकडे गेले होते. योगेश घरात एकटाच होता. योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता. घरात कुणीही नव्हते. अज्ञात कारणावरून योगेशने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची माहिती आहे. योगेशचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. त्याच्या पश्चात त्याचे वडील आणि एक बहीण आणि आई असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली. परिसरात खळबळ उडाली असून योगेशच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण उपायही असतात. बोललं तरच मार्ग सापडतो. शेअर केलं तरच मदत मिळते. आशेचा किरण अगदी जवळ असतो, फक्त त्याच्याकडे पाहण्याची गरज असते.